मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरातून निष्काळजीपणाचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय। खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख या नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। समोर आलेल्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय की मॅनहोल दुरुस्तीचं काम सुरू असल्याने झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं। मात्र त्या ठिकाणी पुरेसे बॅरिकेड्स किंवा नागरिकांना सावध करणारी कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाही। त्याचवेळी फोनवर बोलत चाललेले असलम शेख पावसाच्या पाण्यामुळे उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने क्षणार्धात त्यामध्ये कोसळतात। बाजूलाच उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला हा प्रकार लक्षात येतो आणि तो धावत येतो। मात्र तोपर्यंत असलम शेख 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडलेले असतात। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिकेची पथकं घटनास्थळी दाखल झाली। त्यानंतर तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली। जवळपास काही तासांच्या प्रयत्नानंतर असलम शेख यांना पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आलं। मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढलेल्या असलम शेख यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। नातेवाईकांनी या घटनेसाठी संबंधित कंत्राटदार आणि काम करणाऱ्या यंत्रणेच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरलाय। ते माझे मोठे दीर होते, माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ आहेत ते, आणि ते रस्त्याने जात होते। ते कामानिमित्त जात होते आणि ते रस्त्यावर त्यांना खड्डा दिसला नाही। खूप मोठा खड्डा होता आणि ते ढक्कन ओपन करून ठेवलं होतं। बीएमसीचा मोठा खड्डा होता आणि ते ढक्कन का ओपन करून दिलं? तुम्हाला गटर नाही साफ करायची तर मग तुम्ही ढक्कन का ओपन केलं? आणि एवढा मोठा माणूस पडताना तुम्हाला कोणाला पण दिसलं नाही, आणि दिसलं तर दिसलं, तुम्ही एवढा वेळ लावला का त्यांना काढायला? आता यांची नेमकी घरी कोण कोण असतं, काय करतात? यांची एक बायको आहे, मुलगा आहे आणि एक मोठी मुलगी आहे। घरी कमावणारे हे एकटेच होते हे। आणि स्थिती खूपच वाईट आहे यांची। रोज रोजचे कामाला जाणारे माणसं आहेत ते। आज कुठे चालले होते? आज ते पण ते कामच बघायला चालले होते। मट्टीचे जे लेबर काम असतात ना, ते करत होते ते। आता नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी हेच आहे की जे जबाबदार आहे ह्याच्यावरती त्यांनी कारवाई त्यांना करावी आणि ह्याबद्दल आम्हाला मुआवजा हवा। ह्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाहीये, ह्यांच्या मुलाला ह्यांच्या मुलीला काहीतरी मुआवजा त्यांनी मिळवून द्यावं। गव्हर्नमेंटला आम्ही विनंती करतो, आज आमचं गेलंय, दुसरं कोणाचं जाऊ नये। आज आमचा दिवा मावळलाय, उद्या दुसऱ्यांचं कोणाचं असं नुकसान होऊ नये, प्लीज, हीच विनंती आहे माझी। दरवेळी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, काय म्हणणार तुम्ही? त्याला बीएमसी जबाबदार आहे का कोण जबाबदार आहे? आता नेमकं तुम्ही बीएमसी म्हणतात, पण काही कॉन्ट्रॅक्टरची पण गलती असू शकते ना। पावसात उघडा मॅनहोल ठेवूनही नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था करण्यात आली नव्हती। बॅरिकेड्स नव्हते, स्पष्ट इशारा नव्हता आणि याच निष्काळजीपणामुळे असलम शेख यांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महानगरपालिका अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा मुंबईतील उघडे मॅनहोल, पावसाळ्यातील सुरक्षा व्यवस्था आणि खासगी कंत्राटदारांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। नीट माहिती तुम्ही देत नाही आणि नीट माहिती घेत नाही, काय चाललंय? मुंबईकरांची वाऱ्यावर सोडले का? काळजीच नाही। पावसाळ्यापूर्वी सुरक्षेचे मोठमोठे दावे केले जातात, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोण घेणार हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।